हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. महत्त्वाचा आहे बरं व्हिडिओ, चांगला बघा, सगळ्यांना शेअर करा. काय यार मराठीतून चॅनल काढला असं वाटतं बिनाकामाचं काढलं, कधी फॉलो करत नाही आहेत, शेअर करत नाही आहेत. प्रत्येकाच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ दिसला पाहिजे. अरे भाऊ, एवढी मेहनत घेतल्या गेली, एवढे चॅप्टर बनवले, 16पैकी 15 चॅप्टर कंप्लीट आहेत, 16च्या 16 वन शॉट तयार आहेत. काय तयार नाही आहे आपल्या भाषेतून, आणि खूप डिटेल शिकवलं. इमानदारीनं खरंच जर वाटत असेल ना या चॅनलबद्दल काही केलं असेल तर एकदा चॅनलला फॉलो करून, लाईक करून, शेअर करा आणि कॉमेंट करा की खरंच यार, खरंच कधी कधी असं वाटतं की यार आपल्या मुलांसाठी काम करावं का ना करावं, है ना. हिंदीत एक चॅनल आहे फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनल. ते चॅनल असताना हे चॅनल काढायची गरज का आपल्या मुलांसाठी? ते चॅनल खूप चांगलं आहे. 4 लाख विद्यार्थी होत आलेले आहेत, तिकडे पण फॉलो करा. 4 लाख करा कंप्लीट. काय बावड्या, कमाल आहे यार. चला, HSC बोर्ड 2026 उत्तर लिहिण्याची योग्य पद्धत बोर्डाचा फंडा आहे आणि चांगले मार्क घेण्याचे हा तुम्हाला चान्स आहे. बरं, आता बघा, इथे 70पैकी 70 मार्क पडणारा हा पेपर आहे, होलोग्राफ आहे. कसं पेपर लिहिला पाहिजे याचं एक उदाहरण आहे. सेक्शन ए, माझ्या हातात उत्तरपत्रिका आहे, ओरिजिनल एकदम, ठीक आहे. आणि हिच्यामध्ये सेक्शन ए लिहिलेला आहे. तुम्हाला लिहित असताना एक लक्षात घ्या काही गोष्टी. इथे जेव्हा तुम्हाला सेक्शन 1 क्वेश्चन 1 प्रश्न पहिला क्वेश्चन 1 लिहिला, ए ऑप्शन्स लिहून त्याचं उत्तर आयसोटोप्स आहे, आयसोटोप्स आहे, ठीक आहे, असं लिहायचं. नंतर आहे दुसरा, त्याचं उत्तर होतं बी मिनिमम पोटेन्शियल, जे असं लिहावं लागेल, म्हणजे ऑप्शन लिहून त्याचा आन्सर लिहावा लागेल. ही योग्य पद्धत. बघा, 20 लाईनीत 10 पैकी 10 मार्क पडले. किती साधा आहे. आता बघा, क्वेश्चन 2 मध्ये VSA व्हेरी शॉर्ट आन्सर असतं. पहिला क्वेश्चन दिलं, त्याचं उत्तर लिहायचं होतं. दुसरा क्वेश्चन एका लाईनीत, डिफरन्शियल इक्वेशन d2x/dt² + ω² x 0. बघा, 8 पैकी 8 मार्क पडले बोलायला. एकदम सुटेबल असा पेपर लिहिला. सेक्शन बी 2 मार्कासाठी प्रश्न असतो. बघा, इथं तुम्हाला एक डेरिव्हेशन लिहायचं होतं, साधंसं, जास्त काही नाही आहे, है ना. प्रेशर ऑन द गॅस 1/3. बघा, स्टेप बाय स्टेप. बघा, याला अर्धा मार्क, याला अर्धा मार्क, अर्धा मार्क आहे. एकदम सुटेबल असलेलं आणि फायनल आन्सर, है ना. एनर्जी पर युनिट, है ना, 3/2 kBT. नंतरचा बघा, इथे मी मार्क दिले नाही, मी काही चेक केलेलं नाही नंतर, पण हे तुम्हाला कसं लिहावं. आता इथे एक तुम्हाला 5वा क्वेश्चन, प्रोग्रेसिव्ह यूज, स्टेशनरी यूज. हा पॉईंट लिहिला 1 मार्क असतो. ॲक्च्युली याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क आहे, हे 1 मार्क आले. नंतर बघा, याला 1 मार्क, 2 मार्काचा क्वेश्चन होता. संपला विषय. लक्षात आलं का? लक्षात आलं का? ही उत्तरपत्रिका अत्यंत आयडेंटिकल असे एक पर्टिक्युलर जितकं लिहायला पाहिजे तितकंच लिहिलेलं आहे. बिनाकामाची खिचडी काहीच केली नाही, ठीक आहे. नंतर बघा, बॉइंड सर्वंट लॉ म्हणून आहे. तुम्हाला डायग्रामला आधा मार्क, एक्सप्लेनेशनला आधा मार्क, है ना. जे काही तुम्ही याच्यावरून लिहिलेलं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, ठीक आहे ना, याला 1 मार्क होता. म्हणजे हे डेरिव्हेशन्स, म्हणजे हेच म्हणजे हे आहे, बॉइंड सर्वंट लॉ आहे, असे 2 मार्क होते. ठीक आहे, सोपं सरळ भाषेत सांगतोय, जास्त काय अवघड नाही आहे. RMS बघा, इथं तुम्हाला सरळ फॉर्म्युला लिहायचे होते, लिहिलं क्यू फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज पॉवर LCR सर्किट लिहिला, ERMS IRMS cos phi, हे है ना. पहिला फॉर्म्युला 1 मार्क, इथे 1 मार्क. अरे मागे आलं वाटतं मग, है ना. इथे क्यू फॅक्टरचा फॉर्म्युला, संपला विषय. न्यूमेरिकल बघा किती आयडिंग आहे. तुम्ही जर डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला तरी चालतंय, हात असा लिहिला तरी चालेल. त्याला आधा मार्क होता. इथं व्हॅल्यू पुटअप केली, त्याला आधा मार्क होता, है ना. आन्सर आणि प्रॉपर युनिट 1 मार्क, असे 2 मार्कासाठी हा प्रश्न लिहिलेला आहे, ठीक आहे. इथे बिन बघा, अर्धा मार्क, व्हॅल्यू पुटअप केली, आधा मार्क, आन्सर विथ प्रॉपर युनिट 1 मार्क, 2 मार्कासाठी प्रश्न. तर ही आन्सर सीट आम्ही PGMN ॲपवर देणार आहे. कोण्या ॲपवर? PGMN ॲप. प्ले स्टोअरवर जा, ह्या ॲप डाउनलोड करा आणि तिथून ही उत्तरपत्रिका घ्या. तुमच्या लक्षात येईल कसं लिहायचं. बघा, फॉर्म्युला लिहिला, आन्सर हे व्यवस्थित लिहिलेलं आहे, बिना कामाची खिचडी काहीच नाही. तुम्हाला वाटतं ना थेरी खूप लिहायची, काय लिहिली थेरी सांगा बरं. इथे काय थेरी, एखादा डेरिव्हेशन दाखवतो तुम्हाला, दाखवतो. आता इतकी थेरी लिहायची गरज नाही. डायग्राम मनाने लिहा की इथे वेट mg आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन FS, है ना, स्टॅटिक फ्रिक्शन आहे, नॉर्मल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायला, हे लिहायचं. मोत का कुवा ऐकला असेल, है ना. माझे शॉर्टकट एक सिरीज आहे, है ना, फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर. काय शॉर्ट बघा, शॉर्टमध्ये जा,
ती फॉलो करा. तिथून तुम्हाला खूप काही डेरिव्हेशन्स कमी वेळेत करण्याचा अभ्यास करण्याचा मौका भेटणार आहे. तर मला असं अपेक्षा आहे ही उत्तरपत्रिका जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला भेटू शकतं. PGMN ॲपवर प्ले स्टोअरवर जायचं, PGMN ॲप फ्री स्टडी मटेरियलमध्ये जायचं. जर इथं जर एक भेटलं तर तुम्हाला दाखवतो कुठं भेटतं आणि कसे भेटतं. ठीक आहे, इथं जर गेलात तुम्ही बघा प्ले स्टोअरवर जा, PGMN ॲप आहे, क्लिक करा. इथं क्लिक फ्री मटेरियलवर जा, तिथं तुम्हाला दिसेल आन्सर सीट है ना, क्वेश्चन्स पेपर आन्सर सीट हे भेटून जाईल. भेटूया अशा सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय 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 बाय.